हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं TDA माझा या यूट्यूब चॅनलवरती. आपण इकॉनॉमिक्सचा अर्थ म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची सिरीज चालू केली होती. पार्श्वभूमी मी त्याची सांगितली आहे की का महत्त्वाचं आहे अर्थशास्त्र आपल्या सिलेबसमध्ये. पण ठीक आहे, आपला फोकस आहे हे सध्या तरी महाराष्ट्र पोलीस. सो आपल्याला सिलेबस वाईज सगळे टॉपिक इथे कव्हर करायचे आहेत. सो लास्ट लेक्चरमध्ये पार्श्वभूमी, मग त्याची व्याख्या किंवा कोणाला अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं, ज्यांना की आपण म्हणतो ॲडम स्मिथ यांना. इकॉनॉमिया या ग्रीक शब्दापासून अर्थशास्त्र शब्द तयार झाला आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सामाजिक शास्त्र म्हणजे समाजासाठी जे शिकण्याला आपण ज्याच्यातून शिकतो ते वेगवेगळे विषय म्हणजे शास्त्र असतात. मग त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र हे सगळे विषय येतात. आणि त्यातलाच एका विषयाचा अभ्यास आता आपण सुरू केला आहे, तो म्हणजेच अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राची जर व्याख्या सांगायला गेलो तर आपण काय म्हणतो, मानवी जीवनातील जे आर्थिक व्यवहार करणारे किंवा त्याचा अभ्यास करणारे जे शास्त्र असते त्याला आपण अर्थशास्त्र म्हणतो. आणि याच्या पुढे आपण काय म्हणतो तर एक अर्थव्यवस्था. अर्थशास्त्रामध्ये काय असतं तर अर्थव्यवस्था असते, आर्थिक व्यवहार असतात. आता तुम्ही किंवा आपण सर्व जे आपल्या दररोजच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी ज्या वस्तू किंवा सेवाला आपण विकत घेतो बाजारातनं, त्याला आपण आर्थिक व्यवहार किंवा इकॉनॉमी म्हणतो, अर्थव्यवस्था. मग आता ह्या सगळ्यांचा अभ्यास कशात करायचा आहे आपल्याला तर अर्थशास्त्रामध्ये. सो आपण ते लेक्चर कंटिन्यू करू आणि हे लेक्चर तुम्ही पुढे बघत चला. आता जेव्हा सांगितलं की आर्थिक व्यवहार म्हणजे काय असतात, आता एखादी वस्तू तुम्हाला बाजारातून विकत घ्यायची आहे, मग ती वस्तू कुठे प्रोडक्ट होते, मग ते प्रोडक्ट, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज, आणि आज तुम्ही ती गोष्ट किंवा सेवा उपभोग करत आहात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यांच्या म्हणजे प्रोडक्शन केलेली एखादी वस्तू, आज तुम्ही ती वस्तू उपभोग घेत आहात, या सगळ्या ह्याच्यामध्ये संस्था, संघटना, ज्या काही ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जेवढ्या काही नियम, रेग्युलेशन्स त्याच्यामध्ये येतील, त्याचा अभ्यास कशात केला जातो, अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आणि त्याच अर्थव्यवस्थेचे प्रकार किती असतात ते आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, मग आता बघायला गेलं तर एकूण अर्थव्यवस्थेचे किती प्रकार असतात तर 3 प्रकार असतात. कशावरून तर उत्पादक साधनांच्या मालकीनुसार. आता जसं सांगितलं, एखादी वस्तू आणि सेवाचा तुम्ही उपभोग घेताय, बाजारातून विकत घेताय, मग ती वस्तू कुठे प्रोडक्ट होते, त्याच्यासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता ह्या सर्व गोष्टी लागतात. मग आता ही भूमी, श्रम, भांडवल, जी उद्योजकता वगैरे सगळ्या गोष्टी लागणार, मग हे कोणाच्या मालकीचे असतात, यालाच काय म्हणलं जातं, उत्पादन साधन. मग आता हे उत्पादन साधन कोणाच्या मालकीचे आहे अर्थव्यवस्थेमध्ये, सो त्याचे प्रकार. सो त्याचे एकूण किती प्रकार पडतात तर 3 प्रकार पडतात. पहिला असतो भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची जी साधने असतात, जसं सांगितलं त्याच्यात भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता ह्या सर्व गोष्टी येणार. आता ते कोणाच्या मालकीचे आहेत, कोणाची मालकी असणार तर खाजगी व्यक्तींकडे असणार. ठीक आहे, भांडवलशाही म्हटलं तर लक्षात ठेवायचं, त्यांचं जे उत्पादकची साधने किंवा जी मालकी किंवा व्यवस्थापन असणार ते कोणाचं असणार तर फक्त खाजगी व्यक्तींचं असणार. सो त्याला काय म्हणणार आपण, भांडवलशाही अर्थव्यवस्था. याला मार्केट इकॉनॉमी किंवा बाजार अर्थव्यवस्था असं देखील म्हटलं जातं. कोणतं, मार्केट इकॉनॉमी किंवा बाजार अर्थव्यवस्था असं देखील म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जो हेतू असतो खाजगी व्यक्तींचा तो काय असणार, फक्त नफा मिळवणे, कमाल, नफा मिळवणे हे या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. आणि या अर्थव्यवस्थे म्हणजे ही अर्थव्यवस्था कोणत्या देशांनी स्वीकारली आहे तर जर्मनी, जपान आणि USA. सो ह्या 3 कंट्रीजच्या सध्या भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, लक्षात काय ठेवायचं आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे कुठली पण अर्थव्यवस्था त्याचा मुख्य हेतू काय असणार, कोणाचं व्यवस्थापन किंवा कोणाची ते मालकी असणार ते लक्षात ठेवायचं आहे, आणि कोणते देश सध्या त्या अर्थव्यवस्थेला चालवत आहेत हे लक्षात ठेवा. ओके, सेकंड जो टाईप असतो तो म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था. आता याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, समाजवादी मीन्स त्याच्यात ऑब्व्हियसली मालकी कोणाची असणार तर शासनाची असणार, समाजाच्या मालकीची असणार. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे जे घटक आहेत पूर्णपणे समाजाच्या मालकीचे असतात. कोणाचे असणार, समाजाच्या मालकीचे असणार. आता याच्यात जो हेतू असतो, या व्यवस्थेचा जो हेतू असतो तो काय असणार, सामाजिक कल्याण साधने. आता इथे आपण बघितलं भांडवलशाहीमध्ये काय होतं, फक्त नफा मिळवणे होते, एवढंच खाजगी व्यक्तींचं असणार. पण जेव्हा समाजवादी अर्थव्यवस्था असते त्याच्यात मुख्य हेतू एकच असतो, सामाजिक कल्याण साधने. आणि जे देश आहेत समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारलेले ते म्हणजे चीन आणि रशिया. ठीक आहे, आता पुढचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र म्हणजे नावावरून कळणार की दोन्हींचा मिश्र असणार. सो या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी
सार्वजनिक आणि खाजगी, म्हणजे समाजवादी पण अर्थव्यवस्था येणार आणि भांडवलशाही, सार्वजनिक आणि खाजगी या दोघांचे सह अस्तित्व असते. ठीक आहे, समाजवादी आणि खाजगी या क्षेत्रांचे सह अस्तित्व असते. आता या अर्थव्यवस्थेत बघा, नफा पण आणि सामाजिक कल्याण, जसं आपण म्हणतो भांडवलशाहीमध्ये नफा मिळवणे, समाजवादीमध्ये कल्याण, लोकांचे कल्याण करणे, आणि याच्यामध्ये हेतू मग काय दिसणार आपल्याला, दोन्हींचं पण सह अस्तित्व. मग हेतू काय सांगणार आपण, या अर्थव्यवस्थेत नफा आणि सामाजिक कल्याण यांचा योग्य तो सहसंबंध असतो. ठीक आहे, म्हणून त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आता मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशांनी स्वीकारली आहे, त्याच्यामध्ये आपला भारत आहे, स्वीडन, UK. सो ह्या कंट्रीज सध्या काय करतात, मिश्र अर्थव्यवस्थेने चालतात. आता आपण जर बघितलं भांडवलशाही अर्थव्यवस्था, याच्यात म्हणतो पूर्ण मालकी खाजगी असते, याच्यात जो ग्राहक असतो तो सार्वभौम असतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अधिकार, आपल्याला हक्क असतो की आपल्याला कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं, कारण की आपण बघतो बाजारामध्ये स्पर्धा चालू असते. मग आपण जे आपल्याला परवडते, जे आपल्याला कमी ह्याच्यात भेटते, आपण त्यालाच प्रिफर करतो. सो याच्यामध्ये सार्वभौमत्व कस्टमर्स असतात, समाजवादीमध्ये नसतात. समाजाचा एकच हेतू असतो शासनाचा, काय असणार, तो म्हणजे सामाजिक कल्याण. ओके, आणि मिश्रमध्ये दोन्ही पण गोष्टी आपल्याला सह अस्तित्वाने बघायला मिळतात. मग याच्यामध्ये सामाजिक पण येणार, सार्वजनिक आणि खाजगी पण येणार, आणि जो हेतू असणार तो म्हणजे नफा मिळवणे पण असणार आणि सामाजिक कल्याण पण असणार. आणि देश कोणते आहेत, तर भारत, स्वीडन आणि UK. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे त्याची सैद्धांतिक मांडणी कोणी केली आहे, तर ॲडम स्मिथ यांनी केली आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेची सैद्धांतिक मांडणी कोणी केली, तर कार्ल मार्क्स यांनी केली आहे. आणि मिश्र अर्थव्यवस्थेची मांडणी कोणी केली, तर लॉर्ड जॉन मेनार्ड केन्स यांनी. ओके, सो ह्या 3 गोष्टी पण इथे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी रिलेटेड. तो आपण आता अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितले, पण ते कशावरून बघितले होते, तर उत्पादनाच्या साधना, म्हणजे कोणाच्या मालकीचे असतात. तसं बघायला गेलं तर आपण विकासाच्या अर्थव्यवस्थेवरून पण प्रकार पाडतो, ज्याला आपण म्हणतो विकसित आणि विकसनशील. मग आता विकसित असे कोणते देश असतात किंवा विकसनशील, विकसित म्हणजे डेव्हलप्ड झालेले, आणि विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग, म्हणजे त्यांचा विकास चालूच आहे. ठीक आहे, आता विकसित जो डेव्हलप्ड इकॉनॉमी असते त्याच्यामध्ये आपण म्हणतो मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालेलं असतं, शहरीकरण झालेलं असतं, त्या राष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे जे प्रमाण असणार ते जास्त असणार. ओके, सो याच्यामध्ये आपण म्हणतो साक्षरतेचे प्रमाण जास्त. मग ह्या इकॉनॉमी म्हणजे डेव्हलप्ड इकॉनॉमी, विकसित इकॉनॉमी असलेले देश कोणते आहेत, तर USA, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया. सो हे देश काय म्हणतो आपण, डेव्हलप्ड आहेत. मग डेव्हलपिंग किंवा विकसनशील म्हणजे जे विकास त्यांचा चालूच आहे, याच्यामध्ये आपण जे त्याचे बोलतो ना स्वरूप किंवा जे वैशिष्ट्य असणार ते काय असणार, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरण होत आहे किंवा चालूच आहे. त्याचा अल्प प्रमाण असतात दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे, जसं विकसित मध्ये आपण म्हणतो जास्त दरडोई उत्पन्न प्रमाण असतं, विकसनशील मध्ये अल्प, म्हणजे पण ते वाढतच असणार. ओके, कृषी क्षेत्राचे जास्त तिथे आपण म्हणतो प्राबल्य असणार ऑब्विसली, कारण की आपण भारत पण म्हणतो विकसनशील आहे. सो मोस्ट ऑफ जे लोक आहेत सो ते कशामध्ये आहेत, तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीच्या रिलेटेड सगळे वर्क्स असतात. साक्षरतेचे प्रमाण विकसनशील देशामध्ये कमी असते, मात्र ते डेव्हलप म्हणजे ते चालूच असतं, त्यांचा प्रोसेस जे आहे ते चालूच असणार, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डेव्हलपिंग कंट्रीज किंवा विकसनशील देश. मग असे देश कोणते, भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिका आणि बरेचसे असे देश आहेत जे डेव्हलपिंग आहेत. ओके, सो हे पण आपण विकासाच्या अर्थव्यवस्थेवरून टाइप्स पडतात. आणि आपण खाजगी जी मालकी असेल, सरकारी मालकी असेल किंवा मिश्र, हे उत्पादनांच्या साधनाची मालकीनुसार पण प्रकार बघितले. सो आताच्या टॉपिक मध्ये आपण बघूयात अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ओके, आता वैशिष्ट्यामध्ये आपण काय सांगणार, 5 प्रकारची वैशिष्ट्ये सांगू शकतो इथे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्र, आता आपण म्हणतो पूर्ण जगाच्या ह्याच्यामध्ये भारताचं एक विशेष भौगोलिक क्षेत्र आहे, मग त्या क्षेत्राच्या आत ज्या प्रकारची अर्थव्यवस्था चालते सो ते पण एक वैशिष्ट्य असणार आहे. जसं की आपण म्हणतो 32,87,263 चौरस किलोमीटर एवढं भूक्षेत्र भारताने लाभलेलं आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपण म्हणतो एकूण पृथ्वीच्या भूपृष्ठापैकी 2.4% एवढं क्षेत्र पण भारताचं आहे. मग ह्या पूर्ण भारताच्या सीमेमध्ये जी अर्थव्यवस्था केली जाते सो ह्याला आपण काय म्हणतो, हे एक वैशिष्ट्य असणार आहे. ओके, सेकंड काय असणार, नैसर्गिक साधन सामग्री. ऑब्विसली भारताला आपण सुजलाम सुफलाम म्हणजे खूप असं नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक साधन संपत्ती भारतात आहेच. सो निसर्गाकडून जे आपल्याला विनामूल्य उपलब्ध जे साधने होतात त्याला आपण नैसर्गिक साधन संपत्ती असे म्हणतो. मग आता याच्यामध्ये भूमी, डोंगर, पाणी, सूर्यप्रकाश हे सर्व
सगळ्या गोष्टी येतात. हे देखील एक अर्थव्यवस्थेचं काय असणार आहे, वैशिष्ट्य असणार आहे. तिसरं आपण म्हणू शकतो लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये देशातील जो श्रम पुरवठा, आता मोस्ट ऑफ पीपल हे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहेत. आता लोकसंख्येच्या आकारमानानुसार पण तिथली अर्थव्यवस्था डिफाईन होते. ठीक आहे, त्याच्यावर देखील अवलंबून असते, ज्यात पर्याप्त लोकसंख्या, अतिरिक्त लोकसंख्या किंवा कमी लोकसंख्या असे देखील प्रकार असतात. पुढचं आपण बघितलं तर राजकीय सार्वभौमत्व हे देखील एक अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. राजकीय सार्वभौमत्व म्हणजे सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार क्षेत्र. आता सार्वभौम राष्ट्र देशाच्या सामाजिक आणि आर्थिक या दोन्ही पण कल्याणासाठी निर्णय घेऊ शकतात, म्हणून हे देखील अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते. इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात ते म्हणजे क्षेत्रीय विभाजन. आता क्षेत्रीय विभाजन कशा कशा प्रकारचे करू शकतो. आता जे उपक्रम किंवा ज्या आपण गोष्टी बघितल्या आतापर्यंत की उपक्रमाचं स्वरूप काय आहे. मग उपक्रम सपोज आपण म्हणतो शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन वगैरे असेल तर ते येणार प्राथमिक ह्याच्यात. ठीक आहे, मग ह्याला आपण ॲग्रिकल्चर अँड अलाइड असं देखील म्हटलं जातं प्राथमिक क्षेत्राला. सेकंड आता याच्यामध्ये कुक्कुटपालन, शेती, पशुपालन म्हणजे शेतीच्या रिलेटेड किंवा प्राथमिक ह्याच्यातले जेवढे काही व्यवसाय असणार सो ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. द्वितीय क्षेत्र जे असणार सो त्याला आपण काय म्हणतो, तो औद्योगिक क्षेत्र असं देखील म्हटलं जातं. औद्योगिक क्षेत्र याला शेती क्षेत्र किंवा त्याच्या संलग्न जे काही येणार सो ते येणार प्राथमिक ह्याच्यात. द्वितीय मध्ये औद्योगिक क्षेत्र. आता औद्योगिक क्षेत्रामध्ये कारखानदारी, बांधकाम, वीज, नैसर्गिक वायू, पाणी पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी येणार. तृतीय क्षेत्रामध्ये ह्याला सर्व्हिस सेक्टर असं देखील म्हटलं जातं. सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर. आता याच्यामध्ये सेवा, मग आता याच्यामध्ये काय काय येणार तर वाहतूक, दळणवळण, बँका, विमा व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन ह्या सगळ्या गोष्टी तृतीयमध्ये येणार. आता हे बेसिक आहेत, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. मात्र चतुर्थ आणि पंचम क्षेत्र पण आहे इकॉनॉमीमध्ये, पण ते ह्या सगळ्यांच्या पण वरती असणार, कारण की आपण म्हणतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंटेलिजन्स किंवा जे सॅटेलाइट्स वगैरे असतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स वगैरे असणार ते असणार चतुर्थ आणि पंचम क्षेत्रात. ओके, सो उपक्रमाच्या याच्यावरून पण टाइप्स पडतात. आणि मालकी आणि व्यवस्थापन. आता जो कोणता व्यवसाय आहे, जो कोणती कंपनी किंवा जो कोणता आपण प्रोडक्ट्स बघतो, मग ते मालकी किंवा व्यवस्थापन कोण करणार, पण क्षेत्रानुसार. ओके, सो आपण मगाशी जे बघितलं भांडवलशाही समाजवादी ते उत्पादन साधनांच्या मालकीनुसार, पण हे व्यवस्थापन पण क्षेत्रानुसार येणार. याच्यात खाजगी क्षेत्र, सरकारी क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र येणार. खाजगी म्हणजे जे खाजगीदारांचं असणार ते, सरकारी म्हणजे ज्याच्यावर शासनाचं नियंत्रण असणार, आणि संयुक्त म्हणजे ज्याच्या दोनांचं पण सह अस्तित्व असणार. सो हे फक्त आपण क्षेत्रीय विभाजन एक प्रमुख आपण म्हणतो वैशिष्ट्य आहे अर्थव्यवस्थेचे. बाकी विशिष्ट भौगोलिक क्षेत्र, नैसर्गिक साधन सामग्री, लोकसंख्या आणि राजकीय सार्वभौमत्व हे देखील अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे याच्यानुसार देखील अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या व्यवसायानुसार आहे, कोणत्या विकासानुसार आहे हे देखील आपण ओळखू शकतो. सपोज विचारलं भारत कोणत्या विकासाच्या अर्थव्यवस्थेवरून ओळखलं जातं तर सांगायचं विकसनशील आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या प्रत्येक क्षेत्रामधले आपले प्रयत्न चालूच आहेत. अविकसित कधीही म्हणायचं नाही. अविकसित म्हणजे जो डेव्हलप करतच नाहीये त्याला आपण अविकसित म्हणू शकतो. डेव्हलप म्हणजे जे पूर्णपणे विकसित झाले, पण भारत हे विकसनशील आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आज भारताचे प्रयत्न चालूच आहेत. ओके, सो हे काही अर्थव्यवस्थेच्याच रिलेटेड टॉपिक होते. आता आपलं इकॉनॉमिक्सची सिरीज अशीच चालू राहणार नाही. आपण टॉपिक पण बघणार आहोत आणि त्याला करंट इश्यूज म्हणजे सध्या त्याचे पर्सेंटेज किंवा जे काही रिलेट करत आहे करंटला सो ते देखील आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आणि प्रत्येक टॉपिक नंतर आपण काही क्वेश्चन्स घेणार आहोत, पण जे प्रिव्हियस इयर मध्ये आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारे प्रश्न विचारते एक्झाम मध्ये सो ते तुम्हाला पॅटर्न इथे समजेल. ओके, थँक्यू.